नमस्कार. बँकिंग तज्ज्ञ जाधव श्रीकांत यांच्या विश्लेषणाच्या आधारे आज आपण पतसंस्था आणि बँकांच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एका संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ती संकल्पना म्हणजे NPA म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. पण हे सगळं सुरू कुठून होतं? तर एका अगदी सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नापासून. बँकेने दिलेलं कर्ज नक्की बुडीत कधी ठरतं? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट NPAच्या जगाकडे घेऊन जातं. तर आज आपण हा गुंतागुंतीचा विषय 4 सोप्या टप्प्यामध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही NPAची संकल्पना आली कुठून? मग NPA म्हणजे नेमकं काय असतं? त्यानंतर एखादं कर्ज NPA कधी बनतं, त्याचे नियम काय आहेत? आणि शेवटी याची कारणं काय आणि परिणाम काय होतात? चला एक एक करून बघूया. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. म्हणजे या NPA संकल्पनेची गरजच का पडली? ती आली कुठून? तुम्ही विचार करा, 1991च्या आधी बँकेची ताकद कशावरून मोजली जायची? तर तिच्याकडे किती ठेवी आहेत यावरून. सोपं होतं. पण मग आलं 1991 हे वर्ष. भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि सगळंच बदललं. मार्केटमध्ये प्रचंड स्पर्धा आली. आणि याच वळणावर आपल्या फायनान्शियल सिस्टमला सुधारण्यासाठी माजी गव्हर्नर नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली गेली. आणि इथूनच खऱ्या अर्थाने मॉडर्न बँकिंगचा पाया घातला गेला. आणि कमाल म्हणजे या कमिटीने किती झटपट काम केलं बघा. 14 ऑगस्ट 1991ला कमिटी स्थापन झाली आणि फक्त 3 महिन्यात म्हणजे 16 नोव्हेंबरला त्यांनी आपला रिपोर्ट पण सादर केला. याच रिपोर्टने NPAच्या नियमांचा पाया घातला. खरं तर यामुळेच बँकांचं खरं आर्थिक आरोग्य काय आहे याचं एक पारदर्शक चित्र समोर यायला सुरुवात झाली. बरं, इतिहासाचा भाग तर कळला, पण आता मुख्य मुद्दा की हे NPA म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे बँकेची अशी मालमत्ता म्हणजे कर्ज ज्यातून बँकेला काहीच उत्पन्न मिळत नाहीये. समजा तुम्ही घरमालक आहात आणि तुमच्या भाडेकरूने भाडं देणंच बंद केलं, तर ते घर तुमच्यासाठी काय झालं? एक नॉन परफॉर्मिंग ॲसेट, बरोबर? अगदी तसंच बँकेने दिलेलं कर्ज ज्याचे हफ्ते किंवा व्याज येणं बंद होतं, ते कर्ज बँकेसाठी NPA बनतं. आता हे NPAचे नियम आहेत ना, ते मुख्यत्वे 3 गोष्टींवर उभे आहेत. पहिला स्तंभ आहे उत्पन्न संकल्पना. म्हणजे काय? तर व्याज जेव्हा खरोखर कॅशमध्ये मिळेल तेव्हाच त्याला उत्पन्न मानायचं. दुसरा आहे संपत्तीचं वर्गीकरण. म्हणजे कर्जाच्या परतफेडीनुसार त्याचं वर्गीकरण करायचं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे तरतूद. म्हणजे जे कर्ज बुडू शकतं त्यासाठी आधीच नफ्यातून काही रक्कम बाजूला काढून ठेवणं. या तिन्ही गोष्टींमुळे बँकेची बॅलन्स शीट तिची खरी आर्थिक स्थिती दाखवते. आता येतो सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. म्हणजे नेमकं असं काय होतं की एखादं कर्ज खातं NPA म्हणून घोषित केलं जातं? त्याचे नियम काय आहेत? हा आकडा 180 दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. हे लक्षात ठेवा, कारण अनेक कर्ज खात्यांसाठी जर सलग 180 दिवस काहीच परतफेड झाली नाही किंवा काही व्यवहार झाला नाही, तर थेट त्या कर्जाला NPA म्हणून लेबल लावलं जातं. उदाहरणच घ्यायचं झालं तर कॅश क्रेडिट खात्याचं बघा. ते NPA कधी होतं? तर जर ते खातं सलग 180 दिवस आउट ऑफ ऑर्डर असेल, म्हणजे गेल्या 180 दिवसांत त्यात काही पैसेच जमा झाले नाहीत किंवा मंजूर केलेल्या लिमिटपेक्षा सतत जास्त पैसे काढले जात आहेत, तर अशा परिस्थितीत ते खातं NPA मानलं जातं. आणि इथे एक नियम खूप खूप महत्त्वाचा आहे. एकदा का एखादं खातं NPA झालं, तर त्यावर जे काही व्याज जमा होत असेल ना, ते बँकेला आपल्या उत्पन्नात दाखवता येत नाही. जोपर्यंत ते व्याज प्रत्यक्षात कॅशमध्ये वसूल होत नाही तोपर्यंत नाही. आणि हे महत्त्वाचं का आहे? कारण यामुळे बँका फक्त कागदोपत्री नफा दाखवून स्वतःची परिस्थिती चांगली आहे असं भासवू शकत नाहीत. ठीक आहे, NPA काय आहे, ते कधी होतं हे कळलं. पण आता वळूया शेवटच्या टप्प्याकडे. ही कर्ज NPA का होतात आणि त्याचे परिणाम काय? बघा, कर्ज बुडण्यामागे ना कुठलं एक कारण नसतं. त्याची कारणं आपण 3 भागांत विभागू शकतो. काही असतात बाह्य घटक, म्हणजे समजा देशात आर्थिक मंदी आली. काही असतात कर्जदाराशी संबंधित, म्हणजे एकतर त्याची पैसे परत करायची इच्छाच नसते किंवा त्याचा धंदाच बसतो. आणि काही वेळा चूक बँकेची पण असते, म्हणजे अंतर्गत घटक, जसं की कर्ज देताना नीट तपासणीच केली नाही किंवा कर्ज दिल्यावर वसुलीसाठी व्यवस्थित पाठपुरावाच केला नाही.
आणि याचा थेट आर्थिक फटका कसा बसतो हे या टेबलमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. तुम्ही बघा, जसजसं एखादं कर्ज एनपीएमध्ये जुनं होत जातं तसतशी बँकेला करावी लागणारी तरतूद म्हणजे प्रोव्हिजनिंग वाढत जाते. सुरुवातीला 18 महिन्यांपर्यंत 15% रक्कम बाजूला ठेवावी लागते, पण तेच कर्ज जर 54 महिन्यांपेक्षा जुनं झालं तर संपूर्ण 100% रक्कम बाजूला काढावी लागते. याचा सरळ अर्थ काय? तो पैसा बँकेच्या नफ्यातून जातो, बँकेची कमाई थेट कमी होते. आणि हे सगळं लक्षात ठेवायला एक सोपी पण एकदम जबरदस्त ओळ आहे. पीए म्हणजे पैसा आया आणि एनपीए म्हणजे नाही पैसा आया. याच्यापेक्षा सोपं स्पष्टीकरण असूच शकत नाही, नाही का? आणि म्हणून शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. कर्जदाराने पाळलेली आर्थिक शिस्त आणि बँकेचं आर्थिक आरोग्य या काही वेगळ्या गोष्टी नाहीत. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक मजबूत असेल तरच दुसरी टिकून राहील आणि या दोघांच्या जबाबदारीवरच आपली संपूर्ण आर्थिक व्यवस्था उभी आहे.